काल एक महत्त्वाची बैठक होणार होती जी शेतकऱ्यांसाठी होती। मात्र शेतकरी नेतेच पोहोचले नाही आणि म्हणून सरकारला बैठक रद्द करावी लागली। त्यानंतर शेतकरी नेते बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिलाय। आता त्यांनी सरकारला अल्टिमेटम देताना काय म्हटलंय? सातबारा कोरा झाल्याशिवाय माघार नाही। दुपारी 12 पर्यंत ऐकलं नाही तर सगळे रस्ते जाम करू, नाही तर आज रेल्वे ट्रॅक वरती जाऊन बसू असं ते म्हणाले। आम्हाला ते करायची वेळ आणू नका असा इशाराही कडूंनी सरकारला दिलाय। बच्चू कडूंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी। पाहुयात नेमकं ते काय म्हणतायत। नागपुरात बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा खरं तर कालपासून दाखल झालेला आहे आणि पूर्ण महामार्ग जो आहे तो त्यांनी रोखून धरलेला आहे। मला वाटतं सरकारला एवढ्या जाम केल्यानंतर जाग येत नसेल तर आता आम्हाला रेल्वे जाम करावं लागेल। सरकारची तयारीच नाही आहे तर रेल्वे जाम करू, नंतर मग विमानतळ आहे जवळच आहे ना 5-5 किलोमीटरवर। आणि आम्हाला तर कोरा केल्याशिवाय आमच्या बाकीच्या मागण्या मेंढपाळांच्या, मच्छीमारांच्या, दिव्यांग बांधवांच्या आहे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काही हटणार नाही आहे। इथून आता 12 नंतर 1-2 वाजता आम्ही जेवण घेऊन झालं की आम्ही सगळे रेल्वेवर जाऊन बसू। पण देवा बोले असं वाटतं का मोर्चेकऱ्यांना रक्तबांबळ करायचं त्यांचं ठरलेलं आहे। मला असं वाटतं का जर सरकार मानसिकताच होत नसेल तर आम्हाला आमची मानसिकता बदलावीच लागेल। आम्ही डोक्यावर कफन बांधूनच आलाय आणि सरकारची तयारी असेल आम्हाला गोळीबार करून आमच्या छात्यावर गोळी मारायची तर ते झेलायला आम्ही तयार आहोत। होरपळून काढायची म्हणजे पोलिसांची भाषा जी आहे तेवढी सोपी नाही। इथे एक जरी कोणावर काठी चालली ना तर आग लागन महाराष्ट्राला। एकही शेतकरी घरी बसणार नाही, सगळ्या रस्त्यावर येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर बच्चू कडूंच्या मागण्या नेमक्या काय त्यावरही एक नजर। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, शेतमालाला योग्य हमी भाव द्या, अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई त्वरित द्या, उसाला यंदा प्रतिटन 4300 रुपये FRP द्या, कांद्याला 400 रुपये क्विंटल भाव द्या, तर कांद्यावरचं निर्यात शुल्क कायमचं बंद करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।